एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। कल्याणमध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळून 6 जणांचा दुर्दैवी अंत झाला। त्यामुळे अनधिकृत आणि धोकादायक इमारतीचं शहर म्हणून ओळख असलेल्या उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। शहरात 263 धोकादायक इमारती आहेत। यातील 2 अतिधोकादायक, 37 धोकादायक आणि 208 इमारतींना दुरुस्तीची गरज आहे। उल्हासनगर महापालिकेकडून या सर्व इमारतीचं पावसाळ्यापूर्वी ऑडिट करण्यात आले। शिवाय यातील अनेक इमारतींना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महापालिकेकडून खाली करण्याचं काम सुरू झालंय। शहरातील जुन्या इमारतींना स्ट्रक्चर ऑडिट करण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या असून येत्या 15 दिवसात हे काम पूर्ण करायचे आहे, असे आदेश महापालिकेकडून देण्यात आले। नमस्ते, मी मनीषा वाळे, आयुक्त उल्हासनगर महानगरपालिका। आपल्याकडे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी जी आपल्याला कामं करायची असतात त्याच्यामध्ये धोकादायक बिल्डिंग ज्या असतात त्याच्यामध्ये आपल्या 4 कॅटेगरीज आहेत। C1 मध्ये आपल्या ज्या बिल्डिंग धोकादायक असतात त्याच्यामध्ये आपण ते रिकामे करून घेतो आणि ते नंतर आपण निष्कसित करतो। त्याच्यामध्ये आपल्या 2 आहेत, दोन्हीमध्ये आपण रिकामा केलेल्या आहेत आणि त्याची डिमोलिशनची कारवाई आपली सुरू आहे। C2A ह्या खाली आपण त्या बिल्डिंग रिकाम्या करून घेतो आणि त्याचं ऑडिट करून त्याची दुरुस्ती करायला सांगतो। त्याच्यामध्येही 37 आपला टोटल आहे। त्याची रिकाम्या करण्याची नोटीस आपण ऑलरेडी दिलेली आहे। पावसाळ्यापूर्वी तेही आपण रिकाम्या करून घेऊ। C2B मध्ये छोटी मोठी जी काही दुरुस्ती ते करून घ्यायची असते ते 208 आहेत आणि C3 मध्ये आपले 16 बिल्डिंग आहेत। अशा दोन्ही 263 ज्या इमारती आहेत त्याच्या सगळ्यामध्ये आपण ऑडिट करून घेतलेल्या आहे। त्या अनुषंगाने जी काही आपल्याला व्यवस्थित कारवाई करायची सगळी कारवाई केलेली आहे। ह्याच्या व्यतिरिक्त आपल्या 51 आपण ज्या अशा बिल्डिंग्स आहेत जे की तशा कॅटेगरीमध्ये येत नाही पण जे आपल्याला धोकादायक वाटतात तशा बिल्डिंग्सलाही आपण प्रायमरी फेसी आयडेंटिफाय करून त्यांना नोटिसेस बजावलेल्या आहेत। त्याच बिल्डिंगचे जे मालक असतील त्यांनी त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणं गरजेचं आहे। ते जर करत नसतील तर आम्ही ते करणार आहोत आणि 15 दिवसाची आम्ही मुदत दिलेली आहे आणि त्याच्यामध्येही जर त्यांनी ऑडिट करून जे काही खर्च येईल तो आम्ही त्यांच्या टॅक्सेस मध्ये आम्ही जोडणार आहोत। अशा पद्धतीची आम्ही सगळी कारवाई याच्यामध्ये केलेली आहे। धन्यवाद। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।